600 कोटींच्या कामांना महासभेची मान्यता नाही. महापालिकेची 19 मे रोजीची सभा वादळी ठरणार. महापालिकेची 19 मे रोजी होणारी महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेत जागतिक बँकेच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पावर चर्चा होणार आहे. हा विषय अवलोकनार्थ घेण्यात आला असला तरी त्याला महासभेची मान्यता न घेण्यात आली नसल्याची चर्चा आहे. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 रोजी महासभा होत आहे. जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत सांगली महानगरपालिका क्षेत्रात विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यात सांगलीतील शामरावनगर आणि परिसरातील पूर आणि पावसाचे साचून राहणारे पाणी हरिपूर नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे, शामरावनगर गंगोत्री नगरमध्ये साचून राहणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरी नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण 3 किलोमीटर लांबीचा काँक्रीटचा नाला बांधणे, मिरजेतील मालगाव रोड वड्डी नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण गटारीचे बांधकाम, नाल्यांवरील पाईप मोऱ्याऐवजी बॉक्स टाईप कलबट बांधणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. आणि या कामांसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे. 592 कोटींच्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. जागतिक बँकेने 18 पैकी 8 ठेकेदार कंपन्या पात्र ठरवल्या आहेत. तर पात्र ठेकेदारांच्या आर्थिक बाबींचा लखोटा महापालिकेत उघडण्यात आलेला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यात आता हा विषय महासभेत अवलोकनार्थ घेण्यात आलेला आहे. पण या प्रकल्पाला महासभेची मान्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्यावर महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. सभेत रस्ता रुंदीकरण आणि रस्ता नामकरणाचेही विषय आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.